दिली लांबचा प्रवास होता. आराम करायला झोपलो. मला झोप लागली. हरिपाठ चालू झाला. हरिपाठ झाला, पंक्ती चालू झाल्या, पंगत झाली. मंडप झाडून घेतला. रामकृष्ण हरी सुंदर होते ध्यान. काय जशी पद्धत आहे तशी रूपावळी झाली. सदा माझे डोळे तुका म्हणे काही न मग आणि विठोबा रखुमाई. मी झोपीत होतो. मला झोपीत स्वप्न पडलं मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो. होणार नाही हे मला बी माहिती. त्या तिघाचीच भांडणं चालले तिकडं मला कळत आहे. पण समजा मी झालो. कुठं झालो? असं स्वप्नच झालं. पाहता काय मला दिल्लीतून फोन आला. म्हणजे हॅलो म्हटलं आलो. थेट दिल्लीमध्ये माझा शाही सन्मान झाला. आणि दुसऱ्या दिवशी माझा दौरा होता. कुठं? ट्रम्पला भेटायचं होतं मला. ट्रम्पच नव्हती अमेरिकेत. ट्रम्पच आहे ना का जो बायडन आहे? नाही तर बायडन राहायचा आपला इकडे. ट्रम्प. त्या ट्रम्पला भेटायचं होतं. का म्हणजे त्यांनी 5-6 देशावर जरा कर लादलाय मध्ये. भारतावर 20%. म्हणजे हे का बरं? म्हणून आर्थिक धोरण विचारण्यासाठी माझी त्याच्यापाशी विचारपूस होती. कुठं? अमेरिकेला. पाहता काय दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. सुरक्षा रक्षक माग, एक पुढं, एक पिशवी घेऊन. एक जण दार उघडा, एक जण आत बसवाय. डोळ्यात पाणी आलं राव माझ्या डोळ्यात. म्हणलं इष्टीने हिंडत होतो. कंडक्टरने हाफ तिकीट घेतलं नाही कधी. हा इथं एक दार उघडायला, एक पिशवी सांभाळायला, एक सुरक्षा रक्षक आहे. बस म्हणलं मेहरबान की या दोघा चौघांनी उचलून मला आत पोहोचलं नाही. कसा बसा मी गाडीत बसलो. माझा बुलेट प्रूफ ताफा विमानतळाकडे चालला. तो सायरन ट्याट्या वाजत वाजत मी विमानतळावर. माझं विमान सज्ज होत. मी आता शेवटचं अभिवादन करणार. विमानात बसणार. हवाई सुंदर येणार. विमान प्रवासाचे नियम सांगणार. विमान चालू होणार. धावपट्टी सोडणार. गगन भरारी घेणार. मी अमेरिकेला जाणार. ट्रम्पला मी विमानतळावर आलो. विमानाच्या पायऱ्या चढलो. शेवटचं अभिवादन केलं. आता विमानात जाणार. मी बेल्ट लावणार. बसणार. विमान चालू होणार. खिडकी घ्या, धावपट्टी घ्या. पाहता काय विमानात बसलो. हवाई सुंदरी आल्या. विमान प्रवासाचे नियम सांगितले. विमान चालू झालं. रडार धरलं. मला आता धावपट्टी सोडणार. गिरकी घेणार. अमेरिकेला जाणार. ट्रम्पला भेटणार. धोरण राबणार. चालू झालं. धावपट्टी सोडली. रडार धरलं. गिरकी घेणार. तेवढ्यात चोपदार आलं. मला महाराज बांधान फेटा उठा. असला राग आला म्हणता या चोपदाराचा. पिट्या म्हणलं मग गोसाव्यासारख्या जिनं आज ह्या गावाला तर उद्या त्या गावाला. कवा विमानात बसलो असतो. निदान 5 मिनिटं उशिरा तरी यायचं. एक गिरकी हाणून द्यायची. काय बापाचं राग आला. म्हणलं ह्या चोपदाराला यारवाड्यातच घालतो. उठलो. बघितलं घालताच आलं नाही. का मला सांगा. मी ठरीला असतं तर चोपदारच काय अख्खं गाव यारवाड्यात घातलं असतं. का मी महाराष्ट्राचा कोण घालतो? कोण घालतो बोला? ठरीला झालं नसतं का? झालं असतं की. पण जे मुख्यमंत्री पद होतं ते असं बोला स्वप्नातलं होतं. आणि चोपदार जागृतीतला होता. स्वप्नातलं पद जागृतीत कामाला आलं नाही. म्हणून स्वप्न कसं आहे? खोट. स्वप्न कसं आहे? खोट. तसं महाराज म्हणले ज्यांच्यावर मदार ठेवून जागला ही लोक सुद्धा शेवटच्या ठेपला तुझी नाहीत. म्हणून ही जागृती सुद्धा खोटी. हे ज्ञानाची जागृती कोणी दिली असेल तर त्या साधून दिली. मन महाराजांचे शब्द आहेत. मज निरंतर जागतिका यांच्यावर मदार जरी ठेवून जागला तरी ही शेवट तुझी नाही. माता पिता बहीण बहिणी हो कोणी न पवती निर्वाणी.
सज्जन सखे हो हे तो सुखाची मांडणी एकला मी दुःख भोगी हो कुंभ पाक जाचली तेथे कोण सोडविना एका सद्गुरू वाचुनी धर्म जागो सदैवाचा हो देव परमोपकारी आंधळ्या दृष्टी देतो हो त्याच नाव मी उच्चरी का म्हणले ज्यांच्यावर ठेवलाय ती आपली नाहीये हे कळला करता साधूने दिली ती जागृती अजून महाराज कशी दिली एका उदाहरणाने सांगतो आणि थांबतो. 11:15 वाजले. महाराज सांगा बरं लवकर. मी यादी दिली. महाराज म्हणले ज्यांच्यात राहिलात या संसाराचं मोठेपण उपाधी वाढली का वाढत जात आणि परमार्थाचं मोठेपण जशी जशी उपाधी कमी होईल तसं तसं वाढत जात. सोपं करून संसारामध्ये वय वाढलं का माणसाची किंमत कमी होती आणि परमार्थामध्ये वय वाढलं की माणसाची किंमत वाढत राहते. फेटा बांधत होतो तेव्हा या संयोजकानं सांगितलं काय आनंद वाटला राव. म्हणजे महाराज आमच्या गावचा यंदाचा 30वा वर्षाचा सप्ताह आहे. आनंद वाटतो महाराज. 29 वर्ष झालं तुम्ही एवढं परमार्थाचं वैभव जपलंय. नक्कीच तुमचं मोठेपण मोठं हे लक्षात ठेवा. कसं काय उदाहरण देतो थांबतो. मला सांगा पोरांनो गावात ज्याला खायला काहीच नाही तो मोठा ज्याच्या पायात चप्पल नाही खायला काही नाही तो मोठा का निदान चांगला खाऊन जगतोय तो मोठा चांगला खाऊन जगतो तो मोठा. अजून सोपं करू नुसताच जगतोय तो मोठा का चांगला बंगला बांधलाय तो मोठा. बरोबर आहे बंगला बांधला तो मोठा. अजून सोपं करू बंगल्यावाला मोठा का 4 व्हीलरवाला मोठा. उद्या म्हणायला का कुणी महाराजाच्या कीर्तनाला कुत्र काय खरं सांगा बंगल्यावाला मोठा का 4 व्हीलरवाला मोठा. 4 व्हीलरवाला मोठा. अजून सोपं 4 व्हीलर मध्ये पद्धत आहे स्कॉर्पिओवाला मोठा का इनोवाला मोठा. क्रिस्टा इनोवा मोठा आहे राजा इनोवाला मोठा. अजून सोपं करू इनोवाला मोठा का फॉर्च्युनरवाला मोठा. फॉर्च्युनरवाला मोठा. माहिती ना फॉर्च्युनर नानाची फॉर्च्युनर माहिती ना नानानी आणली फॉर्च्युनर. आता खरं सांग फॉर्च्युनरवाला मोठा का मर्सिडीजवाला मोठा. मर्सिडीजवाला मोठा हे वाढत जाईल पण आपल्याला थांबायचंय. मला सांगा असा संसारात उपाधी वाढली का मोठे पण वाढतंय. असा मर्सिडीजवाला माऊलीच्या वाटाने फिरायला चाललाय आणि माऊलीच्या पालखी सोहळ्यात तो फिरायला चाललाय आणि वारकऱ्याचा तंबू घेऊन ट्रक चाललाय. आता खरं सांगा त्या वाटाला मर्सिडीजवाला मोठा का ट्रकवाला मोठा. ट्रकवाला मोठा. अजून सोपं करू काय जण ट्रक मध्ये बसून चाललाय आणि काय दिंडीत माग पालखीत चालत आलाय. खरं सांगा बसून चालला तो मोठा का माग चालत आला तो मोठा. बरोबर आहे पण चालण्यात पद्धत आहे. काही दिंडी सोडून चालत काही दिंडीत चालत. आता खरं सांगा दिंडीत चालणारा मोठा का दिंडी सोडून चालणारा मोठा. बरोबर आहे. कळप म्हणून सोडून चालू नाही दिंडीत चालावं. अजून सोपं आहे दिंडीत चालण्यात पद्धत आहे. काही दिंडीत बोलत चालत आहेत काही दिंडीत भजन म्हणत चालत आहेत. आता खरं सांगा भजन म्हणणारा मोठा का बोलत चालला तो मोठा. अजून सोपं करू भजन म्हणण्यात पद्धत आहे. काय अंग राखून भजन म्हणते काय देवासाठी भजन म्हणते. आता खरं सांगा अंग राखून भजन म्हणतो तो मोठा का देवासाठी म्हणत चालला तो मोठा. अंग राखून म्हणजे कळतं का गाव जवळ आलं की माईक पुढे येणार पण गाव गेलं की तुमचं तुम्ही म्हणा याला म्हणायचं अंग राखून म्हणा. देवासाठी म्हणत चालला तो मोठा. अजून सोपं करू देवासाठी म्हणत चाललाय. एक जण पायात चप्पल घालून म्हणतोय आणि एक जण बिना चपलीचा म्हणत चाललाय. आता खरं सांगा चपलीवाला मोठा का बिना चपलीवाला मोठा. बिना चपलीवाला. आता तुम्ही सगळी जागीत मला उत्तर तुम्हीच दिलीत मगाशी. संसारामध्ये ज्याच्या पायात चप्पल नाही त्याला तुम्ही हुंगलं सुद्धा नाही. मोठा ठरला नाही संसारात मर्सिडीजवाला मोठा ठरला पण आमच्या परमार्थामध्ये मर्सिडीजवाला मोठा नाही हो
भावना शुद्ध असले आणि येडा जरी असला तरी सुद्धा देवाला सगळ्यात जास्त आवडतं. साधूने जागृती दिली ती ही दिली. बाकीचं गबाळ जर गोळा करता आलं नाही तर करू नका, कारण की बाकीची संपत्ती प्रारब्धाच्या अधीन आहे, पण परमार्थाची संपत्ती दैवाच्या प्रारब्धाच्या अंकित नाही, मग ती आपल्या निश्चयाची संपत्ती आहे. म्हणून महाराज म्हणले बाकीचं गोळा न करता तुम्ही आधी याच्यातून बाजूला निघा आणि परमार्थाची कास धरा का हे सांगण्याकरता साधूने जे केलं त्याला महाराज म्हणतात मज निरंतर जागृती एक प्रमाण देतो आणि थांबतो. महाराज म्हणले त्यांनी एवढा दिमला पेटलाय काय जग जोगी जग जोगी विनंती करतो बाबारावकर ओ मागे बसलेले ओ पुढे बसलेले टाळी वाजवा जाऊया घरी कीर्तनात वाजवा टाळी सांगत जीव देऊ नका पाळी कीर्तनात देऊ नका जांभळी कारण एवढंच यायचे अंतकाळी म्हणून आकसन करू नका जोरात जोरात प्रार्थना जागृती टिकाव तर कीर्तन विनंती करतोय परमार्थाला विसरू नका त्यांना आपल्या कल्याण होणार म्हणून अरे वा मागे दान डाव्याची अनन्य अनन्य जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. विनंती करतो मिळालेली जागृती टाकून देऊ नका, खूप चांगलं जगा. जर अशी जागृती टिकली नाही तर एवढं वाक्य ध्यानात ठेवा, एवढं जरी केलं तरी जागृती राहील. बघा काय रोज ताटावर जेवायला बसाल, ताटातला घास मोडून खायच्या आधी देवाचं नाव घेतल्याशिवाय खाऊ नका आणि मरायच्या आधी माळ घातल्याशिवाय मरू नका. एवढं माळी घातल्याशिवाय मरू नका महाराज. तोळ्यानं सोनं घाला, नजरा तुमच्या चोराच्याच राहणार आहेत. एकदा माळ घालून बघा, जन्मभर देवाची नजर घातल्याशिवाय. म्हणून विनंती, माळी घातल्याशिवाय मरू नका. अजून 2-3 दिवस आपला सप्ताह आहे. अजून म्हणा निदान आषाढी वारीपर्यंत मनाची बळकटी करा. तुमची श्रद्धेची ठिकाणं तुम्हाला जे आवडेल ते महाराज मंडळी त्यांच्यापाशी जा, माळ हातात घ्या आणि आयुष्याचं सोनं करून घ्या. दुसऱ्याचा जीव घेऊन आपला जीव पोसण्यात मजा राहिली नाही. म्हणून विनंती, माळी घातल्याशी मरू नका. असं जरी जगलात तरी जागृती टिकेल एवढी विनंती करतो. महाराज एवढं जर त्यांनी दिलंय त्यांना द्यायला काही नाही का? महाराज म्हणले काय देऊ, ठेवी तो हात पाही जीव थोडा. महाराज असं सांगितलं म्हणतात. मग सांगताना काही वरच्या भाषेत बोलले का? महाराज बोलले नाही हो, जीवाचं बोलणं सहज जरी बोललं तरी दुसऱ्याचं घर पेटत आहे आणि साधू सहज जरी बोलला तरी जीवाचं जीवन घडत असतं. महाराज म्हणले त्यांचं बोलणं खूप विशेष आहे. सहज बोलणे ही तो उपदेश करून सायास शिकविती. महाराज शिकवण्याकरता नातं लागतं, नातं नसलं का शिकवता येत नसतं. विद्यार्थ्याला शिक्षक ज्यावेळेस शिकवतो त्यावेळेस दोघांचं नातं असतं, गुरु आणि शिष्य. ज्यावेळेस बायको नवऱ्याला नाही आपलं नवरा बायकोला शिकवतो
ज्याला कळलं त्याला धन्यवाद, ज्याला नाही कळलं त्याला आता मी काय करू. बहुतेक पण पहिला नवरा बायकोला शिकवायचा, आता काळ बदललाय. आता काय करू, बायकोच नवऱ्याला शिकवती. पण त्यावेळेस शिकवत असताना दोघांचं नातं आहे, नवरा आणि बायको. तसं महाराज साधू शिकवता म्हणता, मग त्या दोघांचं नातं कसं आहे महाराजांनी उदाहरण दिलं. तू काय म्हणाय वत्स धेनुवेचे चित्ती तैसे मज येती सांभाळे. महाराज असं जर जीवन असेल तर काय द्यावे असे पावे उतराई ठेवीत वाहा भाई जीवन थोडं. झालेली सेवा याच ठिकाणी समर्पित करून थांबतो. तुमच्या म्हणण्यानुसार मी जवळजवळ अर्ध्या तासाचा ओव्हर टाइम केलाय. आता विनंती तुम्ही ओव्हर टाइम द्यायला लाजू नका, लाजू नका. असो विनोदाचा भाग सोडून द्या, पण तरी बी लाजू नका बरं. एवढी विनंती करतो. काय जवळजवळ काल मी नगरपाशी होतो, सकाळी निघून इथं आलोय. उद्या सकाळी जळगावला जायचंय. धावपळ लई चांगली चालू आहे. तेवढ्या धावपळीत हे बी लय घासत नाही. याच्यात जवळ जाऊन लय बोलणं होत नाही. याच्यात मॅग्नेट नावाचा धातू असतो, त्याचा आणि घशाचा संपर्क झाला का घशाचा कॅन्सर होतो. खरं सांगा आजच्या वेळा 11,000साठी कॅन्सर परवडतोय का? बोललोय पण खरं सांगा परवडतोय का? आणि त्यात पुन्हा तुम्ही जर वर टाइम दिला नाही कसंच परवडत नाही. पण हे लईच उघड बोललोय, इतकं खरं सांगू नये पण तरी सांगितलंय. तुम्ही घरची माणसं, घरच्या माणसापाशी आपली माती आपली माणसं असं बोललं पाहिजे. पण फक्त तुम्ही आपली माणसं आपली माती असं ठेवा. फक्त आपल्या माणसानं आपल्या माणसाची माती करू नये एवढं ध्यानात ठेवा. त्यामुळे एवढंच करतो आणि आता थांबतो. झालेली सेवा ज्या परंपरेनं टाळकरी म्हणून जगण्याचं भाग्य दिलं त्या सीतारामगडाच्या चरणी अर्पण करतो. आणि याच ठिकाणी सेवा पूर्णविराम. पण विनंती करतो, खूप सोहळा मोठा करताय, खूप आनंद घेताय, पण आनंदाबरोबर व्यवस्थेबरोबर अवस्थेत थोडा थोडा बदल करायला शिका. मग तेवढीच विनंती पुन्हा पुन्हा करतोय. ताटातला घास मोडून खायच्या आधी देवाचं नाव घेतल्याशिवाय खाऊ नका आणि मरायच्या आधी माळ घातल्याशिवाय मरू नका. एवढं जरी केलं तरी जागृती. एवढाच संदेश देतो. याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. तू का म्हणे सेवा समर्पणी पायी झालो उतराई ठावी असो. हरिओम तत्सत श्री ज्ञानेश्वर. Ah
तो कामन